म्हणजे आपण जसं म्हणतो की ब्लड प्रेशर ह्या सुरुवात पाहिली, अटॅक हा त्यातला मध्य भाग पाहिला, हार्ट फेल्युअर हा त्याचा पुढचा भाग आहे. जनरली ब्लड प्रेशर वाढलेलं असतं. ब्लड प्रेशरला आपण सायलेंट किलरही म्हणतो. जोपर्यंत तुम्ही तुमचं ब्लड प्रेशर चेक करणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की तुम्ही ब्लड प्रेशरचे पेशंट आहात का नाही आहात. बऱ्याच वेळेला एक 30 सेकंद बसलं की दुखायचं थांबतं. हा माइल्डर प्रकार आहे. पण ज्यावेळेला दुखायचा प्रकार ज्यावेळेला 30 मिनिटापेक्षा जास्ती थांबतो किंवा काही केल्या थांबतच नाहीये, मग तो एक तर माइल्ड अटॅक किंवा मॉडरेट किंवा मोठा अटॅक असं समजलं जातं. अनेक पेशंट्सला सायलेंट अटॅक पण येऊन जातात. नमस्कार. आज आपण एका गंभीर विषयावर बोलणार आहोत. पण विषय जरी गंभीर असला तरी आपण गंभीर होण्याची गरज नाहीये. गरज आहे आपण सुज्ञ होण्याची, त्या विषयाबद्दलची माहिती घेण्याची, तो विषय समजून घेण्याची. कोणता विषय? असा विषय जो आजकाल सारखा आपल्या कानावर पडतो, असा विषय जो आपल्याला खूप भीती घालतोय. एका मिनिटापूर्वी असणारा माणूस पुढच्या मिनिटाला नाहीये. तर हा विषय आहे हृदयविकार. आणि या गंभीर विषयावर हसत खेळत चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत भारतातील नामांकित फिजिशियन आणि हृदयरोग तज्ञ आणि जस्ट फॉर हार्ट्सचे फाउंडर डॉक्टर रवींद्र कुलकर्णी सर. नमस्कार सर. तर तुम्हाला आणि तुम्हाला पण असा प्रश्न पडला असतील की हे इथे शाळेतल्या बाकावर का बसलेत? सांगते. कारण या विषयामध्ये मी नवीन आहे आणि तुम्ही पण इथे सरांकडून माहिती घेण्यासाठी आलाय. आणि माहिती घेण्यासाठी, शिक्षण घेण्यासाठी, एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी शाळेपेक्षा उत्तम जागा कोणती आहे? म्हणून आज आम्ही या शाळेच्या बाकावर बसतोय. नमस्कार सर. नमस्कार. तर सर, मला असं वाटतं की ज्या गोष्टीची आपल्याला भीती असते ना, त्या गोष्टीपासून आपण लांब-लांब जात असतो आणि त्यामुळे ती भीती जास्त वाढत जाते. म्हणजे रिसेंटली मी माझ्या आईला हार्टबद्दल एक व्हिडिओ दाखवत होते आणि तिचं असं म्हणणं आलं की ते व्हिडिओज पाहिल्यानंतर मला जास्त टेन्शन येतं. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती नसते, त्यामुळे मे बी आपण बऱ्याचदा मिसगाईड होतो. तर बेसिक प्रश्न की लोकांमध्ये हार्ट म्हटलं की फक्त हार्ट अटॅक इतकीच टर्मिनॉलॉजी लोकांना माहिती आहे. तर बाकी जे कार्डियक अरेस्ट असतात, हार्ट फेल्युअर असतात, हायपरटेन्शन असतं किंवा साधं छातीत दुखणं आहे. तर ह्या गोष्टी कशा वेगळ्या आहेत? चांगला प्रश्न आहे. खरं तर बऱ्याच वेळेला पेशंट लोक आमच्याकडे येतात. छातीत दुखणं हाच त्यांची मेन तक्रार असते किंवा एखादी काही घटना घडते, दुर्घटना घडते, एखादा नामांकित सेलिब्रिटी असतो, त्याला अटॅक येतो, त्याची अँजिओप्लास्टी होते किंवा एखादा व्हायरल व्हिडिओमध्ये आपण बघतो एखादा माणूस जिम करता करता कोलॅप्स झाला, करेक्ट. लग्न समारंभात नाचता नाचता कोलॅप्स झाला, जेवत असताना अचानक कोलॅप्स झाला. अशा काही घटना बघतात, व्हायरल व्हिडिओज बघतात आणि लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण होते आणि ती भीतीच लोकांना खरं तर घेऊन येते दवाखान्यामध्ये की चेकअप करण्यासाठी. हार्ट अटॅकची भीती हा एक मोठं कारण आहे. म्हणजे आपण जसं म्हणतो की एखाद्याला निरोगी राहण्यासाठी म्हणून येणाऱ्या लोकांचं प्रमाण जर 20 असेल, तर मला अटॅक येऊन मी जगतो का नाही जगत आहे, ही भीती पोटी येणाऱ्यांचं प्रमाण 80 आहे. हे एवढं प्रमाण आपल्याला आढळतं. भीती, फिअर फॅक्टर हा एक मोठा ड्रायव्हिंग फोर्स आहे की लोकं ओपीडीला येतात, चेकअप करतात. आमच्या दृष्टीनं तो वेळेत येतोय, चेकअप करतोय हे महत्वाचं आहे. तो स्वतःहून येतोय का घाबरून येतोय तो काही भाग नाही. आता आमच्याकडे आल्यावर त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्यावर भीती त्याची नक्कीच कमी होते. हा तर काही वादच नाही. पण ज्यावेळेला सर्वसाधारण माणूस म्हणतो की बाबा हृदयविकार किंवा हृदयविकाराविषयी माहिती किंवा हृदयविकाराचा अटॅक, तर नेमका हृदयविकार हाच एक मोठा आजार आहे का नाही हा एक तुमचा प्रश्न आहे. तर साधारणपणे आपण काय म्हणतो की हृदयाच्या आजाराचा एक स्पेक्ट्रम असतो. म्हणजे काही पेशंट असिम्प्टोमॅटिक असतात, म्हणजे त्यांना काहीही जाणवत नाही आणि जनरली ब्लड प्रेशर वाढलेलं असतं. ब्लड प्रेशरला आपण सायलेंट किलरही म्हणतो. जोपर्यंत तुम्ही तुमचं ब्लड प्रेशर चेक करणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की तुम्ही ब्लड प्रेशरचे पेशंट आहात का नाही आहात. म्हणजे बऱ्याच वेळेला नॉर्मल माणूसही हा हृदयविकाराच्या आजारामध्ये किंवा त्याच्या स्पेक्ट्रममध्ये तो आलेला आपल्याला आढळतो. स्पेक्ट्रमच्या एका माइल्डर एंडला असू शकतो. साधारणपणे असिम्प्टोमॅटिक ज्याला काही लक्षणं नाहीयेत. ब्लड प्रेशर वाढायला लागणं हा त्याचा सुरुवातीचा भाग आहे. आजकाल आपण बघतो की युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजीमध्ये त्यांनी ब्लड प्रेशर पेशंटची व्याख्या अशी केलेली की एलिव्हेटेड बीपी आणि ब्लड प्रेशरचा आजार. म्हणजे बऱ्याच वेळेला 140-90 पर्यंत बीपी असेल तर ते जस्ट वाढलेलं बीपी असंच संबोधतात. त्याला आजारी संबोधत नाहीत. ज्यावेळेला तो 140-90च्या वर राहतो त्यावेळेला त्याला आपण ब्लड प्रेशरचा रुग्ण आहे असं आपण समजतो. कन्सिस्टंटली जर राहत असेल. ब्लड प्रेशर पासून होणारी सुरुवात ज्यावेळेला आपण बघतो की साधारणपणे त्याच्या पुढचं लक्षण बऱ्याच वेळेला जाणवतं, ते म्हणजे छातीत दुखायला लागणं, ज्याला आपण म्हणतो अंजायना.
आपण बऱ्याच लोक बघतो आपण म्हणजे हिंदी पिक्चर, सीरियल्स, ड्रामा ह्याच्यामध्ये आपण बऱ्याच वेळेला ऐकतो की छातीत दुखतंय आणि माणूस ऍक्टिंग स्ट्रेट लाईन. करतो. म्हणजे तुम्ही मुन्ना भाई मधला तो फेमस सीन आहे माहिती असतो की तो म्हणतो क्यों इतना ओव्हर ऍक्टिंग करते हो. तर तो अशा प्रकारच्या गोष्टी असतात तर छातीत दुखणं हा त्यातला सुरुवातीचा भाग असतो. ज्याला अंजायना म्हणतात. पण त्याचा एक भाग असतो की एक्झर्शनलाच होतं, इतर वेळेला होत नाही. ज्यावेळेला तुम्ही रेस्ट घेता त्यावेळेला लगेच थांबतं. अच्छा. एक 30 सेकंद बसलं की दुखायचं थांबतं. हा माइल्डर प्रकार आहे. पण ज्यावेळेला दुखायचा प्रकार ज्यावेळेला 30 मिनिटापेक्षा जास्ती थांबतो किंवा काही केलं थांबतच नाहीये. मग तो एक तर माइल्ड अटॅक किंवा मॉडरेट किंवा मोठा अटॅक असं समजलं जातं. खूप भरभरून घाम फुटणं, 30 मिनिटापेक्षा जास्ती दुखतंय, असह्य वाटतंय. त्यावेळेला आपण त्याला म्हणतो अटॅक आला. आणि अटॅकची लक्षणं सर्वसाधारणपणे लोकांना माहिती आहेत. हां. माइल्ड अटॅक बऱ्याच वेळेला लक्षात येत नाही. ब्लड प्रेशरही बऱ्याच वेळेला लक्षात येत नाही. पण अटॅक हा टिपिकल लोकांना माहिती आहे, की भरभरून घाम फुटणं, भीती वाटणं, अस्वस्थ वाटणं आणि लगेच दवाखान्यात येतात. ईसीजी काढला जातो. इमर्जन्सी टीम त्यांची त्यांची ट्रीटमेंट घेते. हा सगळा भाग आहे. हा अटॅक हा त्याचा एक भाग आहे. ओके. पण त्याच्याही पुढं आजाराचे हृदयविकाराचे हां. 2-3 स्पेक्ट्रम आहेत, जे आपण आज डिस्कस करू शकतो. ते म्हणजे की अनेक पेशंट्सला सायलेंट अटॅक पण येऊन जातात. म्हणजे जसं आपण म्हटलं, की ब्लड प्रेशर हा एक सायलेंट किलर आहे. तसंच एक सायलेंट आजार म्हणजे सायलेंट अटॅक पण येऊन ज्यावेळेला जातात, त्यावेळेला ते लक्षात येत नाही. म्हणजे डायबिटीस असू द्या, वयोवृद्ध लोकं असू द्या, अशा लोकांना चेस्ट पेन झालंय, अटॅक आलाय हे कळत नाही. बऱ्याच वेळेला ते दवाखान्यात जातात, डॉक्टर म्हणतात, "तुम्हाला मागे अटॅक येऊन गेला का?" पेशंट म्हणतो, "नाही." ईसीजीमध्ये तर दिसत असतं आलेलं आहे. तर अशा वेळेला सायलेंट अटॅकमुळं हृदयाला होणारी थोडी-थोडी इजा आणि त्याच्यानंतर हृदयाचं होणारं पंपिंग कमी. त्याच्यामुळं काय होतं, की असे पेशंट हार्ट फेल्युअरकडे जातात. म्हणजे आपण जसं म्हणतो, की ब्लड प्रेशर हा सुरुवात पाहिली. हां. अटॅक हा त्यातला मध्य भाग पाहिला. हार्ट फेल्युअर हा त्याचा पुढचा भाग आहे. जास्ती वेळेला अटॅक येणं किंवा बरीच डॅमेज झाल्यामुळं हृदयाचं पंपिंग बऱ्याच वेळा लोकांना पंपिंग हा शब्द माहिती असतो, की सोनोग्राफी करतो, एको करतो. तर पंपिंग कमी आहे का जास्ती आहे? तर पंपिंग 45-40 पेक्षा कमी होणं म्हणजे हार्ट फेल्युअरचे पेशंट्स. तर त्यांना हार्ट फेल्युअर समजलं जातं. पण त्याच्याही पुढे एक अजून एक्स्ट्रीम व्हर्जन जे आपण म्हणतो, की सडन कार्डियाक अरेस्ट. सडन कार्डियाक अरेस्ट म्हणजे काय? कुठलीही हिस्ट्री नाही, काहीही कल्पना नाही, लक्षणं नाही. अचानक पेशंट मृत होतो, डेड होतो. मग तो झोपेत असेल, तो चालता-बोलता असेल, कोलॅप्स होईल अचानक. त्याला फार कमी वेळ मिळतो. त्याचं कारण असतं एकतर मोठा अटॅक हा त्याचं एक कारण असू शकतं किंवा त्याच्या हृदयाचे काही इतर आजारही त्याच्यामध्ये असू शकतात. काही अनुवंशिक गोष्टी असतात. म्हणजे फॅमिलीमध्ये हिस्ट्री असते, की घरात कोणाचा तरी असा अचानक मृत्यू झालाय का? असे जे सडन कार्डियाक अरेस्ट. तर ज्यावेळेला आपण हृदयविकार म्हणतो, त्यावेळेला त्याचा हा एवढा मोठा स्पेक्ट्रम आपण समजून घेतला पाहिजे. म्हणजे अगदी असिम्प्टोमॅटिक ज्याच्याजवळ बराच वेळ आहे, की मी त्याच्याविषयी काळजी घेईल, तपासण्या करेल, उपचार घेईल, बरा होईल. तिथपासनं ते सडन कार्डियाक अरेस्ट, ज्याला आम्ही अनफॉर्च्युनेट पेशंट्स म्हणतो, की म्हणजे अशा पेशंट्सला वेळच नसतो. म्हणजे असे पेशंट्स हॉस्पिटलमध्ये आले, की ते जनरली ब्रॉड डेड असेच असतात. त्यामुळे अशा पेशंट्सला आपण शक्यतो काही करू शकत नाही. काही लिमिटेड वेळ असतो. तर अशा पेशंट्सनी खरं तर म्हणजे हे दुर्दैवी पेशंट्स म्हणतो आपण, की अनफॉर्च्युनेट. सडन कार्डियाक अरेस्टचं प्रमाण हे यंग लोकांमध्ये जास्ती आहे. आणि आता सध्याच्या Insta रील्स, शॉर्ट्सच्या प्रमाणामध्ये व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून हे खूप प्रमाणात पसरतंय. त्यामुळं भीती फार प्रमाणात निर्माण होतेच, त्यात काही वादच नाही. पण अशाला आपल्याला असा पण धोका आहे का, की आपण सडन कार्डियाक अरेस्टमध्ये जाऊ शकतो का? किंवा आपल्याला काही लक्षणं नसलेलं ब्लड प्रेशर आहे का? या दोन्ही गोष्टींविषयी आपण जर योग्य काळजी घेतली, तर बऱ्याच वेळेला पेशंट्सला त्याचा फायदा होतो. ओके. म्हणजे बेसिकली आपण रेग्युलर चेकअप्समध्ये असू तर आपल्याला एक अंदाज आहे, की आपण कोणत्या हेल्थ फॅक्टरमध्ये बसतोय साधारण. आणि तुम्ही जसं कार्डियाक अरेस्टबद्दल आता सांगितलं, तर बेसिक हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्टमध्ये डिफरन्स काय आहे? म्हणजे असं म्हटलं जातं, की हार्ट अटॅकमध्ये रक्ताची गुठळी होते, ब्लॉकेजेस होतात, त्याच्यामुळे हे होतं. तसं कार्डियाक अरेस्टमध्ये नेमकं काय? हार्ट अटॅक म्हणजे आपण ज्याला आपण म्हणतो हृदयघात किंवा हृदयाघात आपण हं, मराठीत म्हणतो. मराठीत आता कोण वापरत नाही हार्ट अटॅक हा शब्द. हृदयाचा जो रक्तपुरवठा असतो, हं. तो पार्शियली किंवा पूर्णपणे बंद होणे. त्याला आपण हार्ट अटॅक असं समजतो. हं, म्हणजे हृदयाचा रक्तपुरवठा. हं. तो पूर्ववत करता येतो. त्याला तुम्ही गोळ्या, इंजेक्शन, इमर्जन्सी अँजिओप्लास्टी किंवा क्लॉट विरघळवणारे औषधं. हं. बऱ्याच लोकांना माहिती असतं, की अटॅक आला, आयसीयूत नेलं. 40,000चं इंजेक्शन दिलं, आता बरं वाटतंय. ते इंजेक्शन्स म्हणजे काय असतं, तर ती गाठ विरघळवणारं इंजेक्शन असतं. ते बऱ्याच वेळेला लोकांना लक्षात येतं, की मोठा अटॅक आलेला आहे. हं. दवाखान्यात गेलेले आहेत.
आणि सांगितलं की इमर्जन्सी अँजिओप्लास्टी करा आणि इमर्जन्सी अँजिओप्लास्टी केली, अडथळा काढला आणि पेशंट ठीक झाला. तर हा जो अडथळा असतो तो हार्ट अटॅकचं कारण असतो. त्याला आपण हार्ट अटॅक म्हणतो. कार्डियाक अरेस्ट ही एक घटना आहे म्हणजे एंड रिझल्ट आहे. कार्डियाक अरेस्टची कारणं हार्ट अटॅक असू शकतात, हार्ट फेल्युअर असू शकतं, काही अनुवांशिक घटना पण असू शकतात, ज्याच्यामध्ये हृदयाची गती ही स्टँड स्टिल होते. म्हणजे ईसीजीवर चेंजेस दिसणं हे हार्ट अटॅकचं लक्षण आहे किंवा ईसीजी अनियमित होणं हे त्याचं लक्षण आहे हार्ट फेल्युअर येण्याची. पण आता ईसीजी स्ट्रेट लाईन आहे ना, त्याला आपण बघतो बऱ्याच वेळेला आपण अगेन मी म्हणतो की आपल्या समाजमानावर खरं सिनेमा आणि सीरियलचा फार मोठा इम्पॅक्ट आहे. तर दिसतं मॉनिटरवर ईसीजी जो टिक, 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 टिक करत असतो तो असा स्ट्रेट लाईन होतो आणि तो थांबतो. ती जी घटना आहे त्याला आपण कार्डियाक अरेस्ट म्हणतो. कार्डियाक अरेस्ट हा त्या घटनेचा शेवट आहे किंवा कुठल्याही आजारामुळे म्हणजे हृदयाचा नसू द्या, मेंदूचा असू द्या, ॲक्सिडेंट असू द्या, ट्रॉमा असू द्या, कार्डियाक अरेस्ट हा त्याचा शेवटचा म्हणजे इट इज सिनोनिमस टू आता हा पेशंट आता आपण त्याला डेथ डिक्लेअर करणार हा त्यातला भाग आहे. हृदयाच्या संदर्भात ज्यावेळेला कार्डियाक अरेस्ट म्हणतो त्यावेळेला सडन कार्डियाक अरेस्ट असा शब्द वापरला जातो. एस-सी-आय म्हणजे हे एक स्टँडर्ड नॉमेनक्लेचर आहे. त्याच्यातनं बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं की हा एक हृदयाच्या इलेक्ट्रिक करंट किंवा त्याच्यातला जो रक्तपुरवठा आहे आणि कंडक्टिंग सिस्टीम जी आहे, त्या कंडक्टिंग सिस्टीमच्या आजारांमधला एक भाग आहे की अचानक हृदयाची गती थांबणे. त्याला सडन कार्डियाक अरेस्ट म्हटलं जातं. अशा केसेसमध्ये त्याला आपण सीपीआर देणं, शॉक देणं, इंट्युबेट करणं असे प्रयत्न करू शकतो. पण असे पेशंट्स कार्डियाक अरेस्ट पेशंट जर वेळेत जर असतील, तरच त्यांना ट्रीटमेंट करता येते. तर अशी घटना बाहेर घडली, रस्त्यात घडली, तर बऱ्याच वेळेला आपल्याकडे त्याचे लिमिटेशन्स येतात. येस. तर हे एक बेसिक म्हणजे माझ्या मनात पण हा खूप दिवसांपासूनचा प्रश्न होता, की ह्याच्यातला डिफरन्स मला आता बऱ्यापैकी समजलाय आणि मी थोडासा स्टडी केला. आजकाल मी माझ्या फ्रेंड्सशी बोलले किंवा माझ्या नातेवाईकांशी बोलले. हार्ट हेल्थ विषयी खूप प्रश्न आहेत आणि खूप मिथ्स पण आहेत. तर त्याच्यातले काही प्रश्न आपल्या या क्वेशन पॉटमध्ये मी आणलेले आहेत. त्याच्यातले काही प्रश्न मी तुम्हाला विचारते. तर पहिला प्रश्न असा आहे, की हायपरटेन्शन, हाय बीपी आपण लाईफस्टाईल चेंजेसनी रिव्हर्स करू शकतो का कंप्लीटली? अतिशय चांगला प्रश्न आहे कारण की ब्लड प्रेशर जसं आपण म्हटलं की हृदयविकाराच्या आजारांमधली सर्वात पहिली पायरी काय असेल तर ब्लड ब्लड प्रेशर आहे. प्रेशर. सर्वात सोपं निदान आहे त्याचं ब्लड प्रेशर मोजणं हे अतिशय सोपं आहे. हं. पेशंट स्वतः मोजू शकतात. पेशंट घरी मोजू शकतात. त्यामुळे ह्या आजाराचं निदान लवकर होऊ शकतं. पण त्याचबरोबर ह्या आजाराबद्दल एक जाणवतं की हा आजार सायलेंट किलर म्हणून पण प्रसिद्ध आहे. हं. का तर आपण चेकच करत नाही. बरोबर. बऱ्याच वेळेला असं म्हणजे इव्हन हॉस्पिटल्समध्ये किंवा एखाद्या क्लिनिक्समध्ये जाणवतं बऱ्याच वेळेला, की आपण बघतो की ब्लड प्रेशर चेक केलं जात नाही. हं. थंडी ताप आहे, घ्या गोळ्या जावा किंवा खूप डोकं दुखतंय, एखादी विक्सची गोळी खा, आराम करा. म्हणजे ब्लड प्रेशर असू शकतं एखाद्याला, हे बऱ्याच वेळेला लक्षातच घेतलं जात नाही. हं. मग तो 20 वर्षाचा तरुण असू द्या, 40 वर्षाचा मिडल एज माणूस असू द्या किंवा एल्डरली माणूस असू द्या. हं. वयोवृद्ध असतील तर जनरली आपण चेक करतो. हं. पण 30-40 वयातील लोकांबद्दल ब्लड प्रेशर चेक करणं हा अतिशय म्हणजे रेअरली आढळणारी गोष्ट बरोबर. आहे. तर ब्लड प्रेशरचं प्रमाण खूप आहे. हां. सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये, कॉम्पिटिटिव्ह जीवनामध्ये, पीअर प्रेशर्स, हं. वर्क लाईफ बॅलन्स, इम्बॅलन्स ह्याच्यामध्ये ब्लड प्रेशरचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे. हं. त्यात काही वादच नाही. आणि मग ज्यावेळेला ब्लड प्रेशर वाढलेले पेशंट येतात, हं. त्यावेळेला त्यांचाही हाच प्रश्न असतो, की "सर आता आम्हाला गोळी सुरू करावी लागेल का?" ते असतील, नातेवाईक असतील का तर एक मनामध्ये एक एक त्यांच्या एक ठप्पा सोसायटीत लागतो. टॅबू आहे. हां. हां, ब्लड प्रेशर. की आता आत्ताशी कुठं 30-35 वय आहे आणि आत्तापासूनच मला हार्टच्या गोळ्या घ्यायच्या की काय? मग काय पथ्य पाळायची? मग प्रवास करायचा का नाही करायचा? काय खायचं? मग त्यांना असं वाटतं की आता आपलं आयुष्य असं जखडलं जातंय की काय? अशा भीतीतनं लोकं येतात. आणि काही-काही वेळेला त्यांचं बीपी बघून काही-काही डॉक्टर ब्लड प्रेशरच्या गोळ्या पण सुरू करतात. म्हणजे असं नाहीये की गोळ्या सुरू करत नाहीत. हं. म्हणजे थोडं 180-90 बीपी दिसलं पहिल्यांदाच, की लिहिली एखादी गोळी. मग ती स्टॅम्लो असू द्या, टेम्स कुठल्याही गोळ्या लिहून टाकल्या त्याच्यामध्ये, ते लिहिल्या जातात. आता प्रश्न असा राहतो, की एकदा बीपी दिसलं जास्ती, हं. तर ती गोळी द्यावी का? बरोबर. आणि माझ्याकडे येणारे पेशंट्स तर यासाठीच येतात, की "सर गोळ्या नकोत आम्हाला म्हणून काहीतरी मार्गदर्शन करा. तुम्ही कमी गोळ्या देता हे आम्हाला माहिती आहे म्हणून येतात." हं. तर हा अतिशय चांगला प्रश्न आहे, की सायलेंट किलर असणाऱ्या ब्लड प्रेशर विषयी आपण जागरूक असणं आवश्यक आहे. हं, हं. ब्लड प्रेशर आहे का नाही हे आपण पहिलं निदान केलं पाहिजे. बरोबर. मग त्यासाठी लोकं म्हणतात, की ब्लड प्रेशर कसं मोजायचं? घरी मोजायचं का? किती वेळा मोजायचं? तर ब्लड प्रेशरची मशीन्स आजकाल मार्केटमध्ये मिळतात. बऱ्याच वेळेला अवेलेबल आहेत. 1,500-2,000च्या रेंजमध्ये असतात.
आपण घेऊ शकतो. एखाद्याला गिफ्ट करायचं असेल तर अशा गोष्टी गिफ्ट केल्या तर कधी पण चांगलं. एखादा वाढदिवस असतो, काही सेलिब्रेशन्स असतात, तर हेल्दी काहीतरी गिफ्ट करण्यामध्ये त्याचा वापर चांगला आहे. तर ब्लड प्रेशरचं मशीन घरी असेल, तर आपण ब्लड प्रेशर कसं मोजावं हे पहिलं समजून घेऊया आणि त्यानंतर मग आपण लाईफस्टाईलचा फरक पडतो का नाही पडतो त्याच्याकडे बघूया. येस. माझ्याकडे घरी बीपी मशीन आहे. हं. आता ते मला मोजायचे तर त्याच्यासाठी प्री रिक्विजिट्स काय आहेत? तर मी ते सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा मोजेल. पहिला भाग आहे. हं. ज्यावेळेला मला ब्लड प्रेशर मोजायचं त्यावेळेला मी एका शांत रूममध्ये 5 मिनिटं पहिला बसेल. ओके. मी असं गडबडीत पॅनिकमध्ये जाऊन मशीन लावलं आणि बटन दाबलं आणि बीपी मोजला असं नाही. पहिलं 5 मिनिटं बसेल जेणेकरून माझ्या हृदयाची गती थोडी स्थिर होईल. माझ्या मनातले विचार थोडे स्थिर होतील. मग मी ते ब्लड प्रेशरचं एक रीडिंग घेईल. परत 2 मिनिटाचा गॅप घेईल. परत एक रीडिंग घेईल. ओके. माझे 2 रीडिंग आले 140-90, 130-90 हां. लिहून ठेवले सकाळचे 2 रीडिंग्स. संध्याकाळी परत शांत रूममध्ये बसेल. सेम 5 मिनिटाचं कंडिशनिंग. हं. मग 2 रीडिंग्स घेईल, लिहून ठेवेल. 3 ते 7 दिवस. आयडियली 7 हं. पण कमीत कमी 3 दिवस माझा हा सगळा उपक्रम चालेल. मग 7 दिवसाचे माझे दिवसाचे 4 गुणिले 7 28 रीडिंग झालेले आहेत. त्याचं मी साधारणपणे ॲव्हरेज काढेल. ओके. आणि तो जर ॲव्हरेज जास्ती असेल, तर मग मला ब्लड प्रेशर आहे. हा त्याचा भाग आहे. ह्याच्यातनं आपण म्हणतो, की होम मॉनिटरिंग करणाऱ्या बीपीच्या पेशंट्सनी साधारणपणे अशा पद्धतीने बीपी मोजावं. आता माझा ॲव्हरेज जर सांगतोय, की मला ब्लड प्रेशर आहे, हां. तर जसं मी म्हटलं, की आता युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजीनी 2 वेगवेगळे प्रकार केलेले आहेत, की जस्ट वाढलेलं ब्लड प्रेशर आहे, हं. एलिव्हेटेड बीपी आणि हायपरटेन्शन. एलिव्हेटेड बीपी म्हणजे 140-90 पर्यंत बीपी आहे, लक्षणं काही नाहीयेत. हं. अगदीच नॉर्मल 120-80 नाहीये आणि त्रास होतोय. हां. तर अशा पेशंट्सला गोळ्या द्यायच्या का नाही द्यायच्या हा प्रश्न आहे. किंवा फार वाढलेला असेल तर एक इमर्जन्सी भाग नसेल, तरी आपल्याकडे एक मार्ग असतो, की पहिलं डायट आणि लाईफस्टाईलवर बदल करावा का? तर जनरली सिटिंग अव्हॉइड करणं, व्यायामामध्ये दररोजच्या जीवनामध्ये व्यायामाचा भाग आणणं. हं. मग त्याच्यामध्ये तुमचे बैठे म्हणजे योगासनांपासनं ते जोर बैठका, ते जिम, हं. आउटडोर ॲक्टिव्हिटीज, मग तुमचे ट्रेकिंग असतील, स्विमिंग असेल, सायकलिंग असेल, अशा पद्धतीचे व्यायाम जे तुम्ही जर करत नसाल, हं. तर सुरुवातीला मॉडरेट प्रमाणात सुरू करा. हं, हं. म्हणजे आज मला बीपी वाढलं, की मी उद्या 7 किलोमीटर पळायला जाईल, तर ते चुकीचं आहे. बरं. किंवा आता मॅरेथॉन अनाउन्स केली आणि सगळेजण भाग घेतात म्हणून लोकं जातात आणि मग दुर्घटनेला बळी पडतात. तर अशा वेळेला व्यायाम जर आपण करत नसू, हं. तर तो एक 3-6 महिन्याचा रोडमॅप आखून सुरू करा. बरोबर. रेग्युलर करत असू तर ती आनंदाची गोष्ट आहे. तुम्हाला ह्याचं लागणारच नाही. पण जर तुम्ही एक रेग्युलर व्यायामाचं शेड्यूल केलं, हं. त्याचबरोबर तुम्ही तुमचा ताणतणाव कमी करण्यासाठी जर काही प्रयत्न करत असाल, जसे तुमचे छंद असतील, हं. तुमचे मित्रमंडळी असतील, तुमच्या कामामध्ये काही हलके-फुलके क्षण असतील, छोट्याशा ट्रिप असतील, हं. तर त्याच्याने तुमचा स्ट्रेस कमी होतो. बरोबर. व्यायामाची सवय लागते. तिसरा भाग राहतो तो म्हणजे बसण्याचा. आजकाल आपण म्हणतो, की तुम्ही ऑफिसमध्ये गेलात 10 ते 6 एकाच टेबलवर बसताय, तर ते पण उपयोगाचं नाहीये. तर सिडेंटरी लाईफस्टाईल टाळता यायला पाहिजे. अर्धा तास झाला, उठा, चाला, परत येऊन बसा. चालायला जमत नसेल तर सोपा मार्ग उठा, 10 उठा-बशा काढा आणि परत बसा. दिवसभरात तुम्ही 6 तास बसाल, तर तुमच्या 60 उठा-बशा होतील. बरोबर. त्यांनी तुमचं ब्लड प्रेशर बऱ्यापैकी कंट्रोल व्हायला किंवा मदत होते. म्हणजे त्याचे अजूनही फायदे आहेत. म्हणजे हां. आपण प्री डायबिटीस असू द्या, कोलेस्ट्रॉल असू द्या, त्याच्यातही फायदा आहे. पण तुमचे डे टू डे लाईफस्टाईलमध्ये एक्सरसाइज तुम्ही कुठून तरी फिट केलंच पाहिजे. हा आणि झाला एक्सरसाइजचा मुद्दा. मग न्यूट्रिशन चं कसं हां, कॉन्ट्रिब्यूट? आणि शेवटचा जो भाग आहे, की आपण म्हणतो, की आहाराकडे काय बदल द्यायला पाहिजे. तर ऑब्व्हियसली जंक फूड्स असतात किंवा फास्ट फूड्स असतात किंवा अननेसेसरी मील्स आहेत, लेट नाईट मील्स आहेत. तर अशा गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे ब्लड प्रेशरावर आहारचा रोल आहेच आणि आपल्या चॅनलवर आपण बघतो, तेजस असू द्या, दिव्या, नेहा, तेजश्री हे सगळे आहाराविषयी बोलतच असतात. आहारातले बेसिक प्रिन्सिपल्स मला बऱ्याच वेळेला पेशंट विचारतात, तर मी म्हणतो 2च गोष्टी पाळा. मी स्वतः पण त्या फॉलो करतो. ओके. भूक लागली असेल तरच खावा. बरं. नो इमोशनल ईटिंग किंवा बोर झालंय, टीव्ही बघताय, कोणतरी आलंय, कोणीतरी आग्रह केलाय, आता नाही कसं म्हणू, द्या. असं कधी करू नका. क्लिअरली राहू द्या, की भूक नाही लागलेली तर खाऊ नका. आणि दुसरं संध्याकाळी 7:30 नंतर जेवण करू नका. लेट नाईट मील्स हा प्रकार बंद करा. एवढ्या 2 गोष्टी करा. मग आपण म्हणतोच, की ब्लड प्रेशरच्या पेशंटनी थोडंसं मीठ कमी केलं तर फायदा होतो. हं. होतोच, पण बेसिक प्रिन्सिपल जर पाळले हं. आणि जर तुम्ही तुमचं लाईफस्टाईल बदललं, तर आजकाल अमेरिकन हेल्थ असोसिएशन, हार्ट असोसिएशन किंवा युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजी
किंवा आपले कार्डिओलॉजी सोसायटी ऑफ इंडिया इथले सगळे तज्ञ किंवा ह्यांचे गाईडलाईन्स पण असं सांगतात, की पहिले 3 ते 6 महिने तुम्ही डाएट अँड एक्सरसाइजलाच भर द्या. गोळ्या सुरू करू नका. म्हणजे आपल्याला लक्षात येतं आपलं काहीतरी चुकतंय आणि आपल्याजवळ एक फेअर अमाउंट ऑफ टाईम आहे आपल्या चुका करण्याच्या. ओके. ही लाईफस्टाईल डिसीज आहे. माझं असं मत आहे, की त्या डिसीज शब्दाला ट्रीट करण्यापेक्षा त्या लाईफस्टाईल शब्दाला जर आपण ट्रीट केलं, Correct. तर आपल्याला ह्या गोळ्या घ्याव्या लागत नाहीत. आणि ज्यावेळेला मी म्हणतो पेशंटला, की तुम्हाला गोळी लागणार नाही किंवा मी आता जी सुरू केलेली आहे ती मी नक्की बंद करेल. त्यावेळेला पेशंटच्या चेहऱ्यावर तो आनंद असतो, की चला ठीक आहे म्हणजे एक ऍक्सिडेंट आहे, हा काही आजार नाहीये, तर आता आपण परत बरे वाटतो आणि मे बी त्याच्याने बराच फरक पडतो. स्ट्रेस हा एक भाग जो डॉक्टरांशी कमीत कमी बोलला जातो. त्याची कारणं असतात कामाचे असतील, रिलेशनशिपचे असतील, फायनान्शियल्स असतील. हा पण एक मोठा भाग आहे. झोप हा पण एक मोठा भाग आहे. म्हणजे गाईडलाईन्स मध्ये आजकाल डायबिटीज सारख्या आजारामध्ये आधी तर डाएट, एक्सरसाइज बोलायचे. आता डाएट, एक्सरसाइज, स्लीप आणि स्ट्रेस ह्या सगळ्या गोष्टींवर जर आपण काम केलं, तर मला नाही वाटत की हे जे 30-35 वयातील जी लोक 40 मधली ब्लड प्रेशरच्या गोळ्या खातायत, त्यांनी त्या खाल्ल्या पाहिजेत. सर न्यूट्रिशन मध्ये तुम्ही सांगितलत की इमोशनल ईटिंग नाही झालं पाहिजे किंवा जेव्हा भूक लागेल तेव्हा. पण कोणते पथ्य पाळले गेले पाहिजेत स्पेशली हायपरटेन्शन जर आपल्याला कंट्रोलमध्ये करायचं असेल? सांगतो की ज्यावेळेला आपण म्हणतो ना पथ्य पाळणे, 30-40 वयोगटामध्ये पथ्य हा प्रकार आपण ॲप्लिकेबलच नाही केला पाहिजे, असं माझं मत आहे. पथ्य माझ्या दृष्टीनं आहाराची पथ्य कमी आहेत. माझ्या दृष्टीनं तुम्ही दिवसभरात 5-7 किलोमीटर चाला. तुमचा ताणतणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करा. बैठी जीवनशैली टाळा. सतत काही ना काहीतरी फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये राहावा. तुमचं वजन नियंत्रणात आणा. हे सगळं करा. तुम्हाला खाण्यापिण्यांवर फार पथ्य पाळायची गरज लागत नाही. अव्हॉइड करा अननेसेसरी मील्स किंवा सारखं-सारखं खाणं. हे अव्हॉइड करा. इन्सुलिन रेझिस्टन्स सारख्या गोष्टी ट्रीट होतील. आम्ही तर सांगतो आठवड्यातनं 1-2 उपवास करा. म्हणजे त्याचा खूप फायदा होतो. म्हणजे फास्टिंगवर आपण बोलू नंतर. पण इंटरमिटंट फास्टिंग किंवा फास्टिंगचा खूप फायदा होतो. तर पथ्य हा शब्द जो आहारासाठी वापरला जातोय ना, तो चुकीचा आहे. पथ्य हे पूर्ण जीवनासाठीच वापरले पाहिजे. जीवनशैलीसाठी. मग मी पथ्य मला विचारेल तर मी सांगेल, सलग 4 तास बसूच नका. 1 तास झाला की चावा, चाला, जिने 2 चढा, उतरा, परत येऊन बसा. 7:30 नंतर जेवू नका. काही वादविवाद असेल, टेन्शनचे भाग असतील तर ते सोडवा. काही प्रश्न जे तुम्हाला सारखा त्रास देत असतील, त्याच्यातनं काहीतरी एकदाचा मार्ग काढा. जेणेकरून तुमचं ब्लड प्रेशर आणि हृदयाचं आरोग्य चांगलं राहील. तर ह्याला पथ्य म्हणूयात. पथ्य म्हणजे 2 पोळीच्या जागी 1 पोळी खाणे किंवा भात खायला बंद करणे किंवा तूप खाणे, नाही खाणे, मीठ खाऊ का नको ह्याचा फायदा होतो, तोटा होतो. पण ह्याच्याकडे जास्ती लक्ष न देता आपल्याला बंधनांरहित आरोग्य जगायचंय. आपण जेव्हा येतो डॉक्टरांकडे त्यावेळेला आपण काय म्हणतो, की गोळ्या नकोत, पथ्य पण नकोत आणि मार्ग सांग. तर हा त्यातला भाग. ओके. एक प्रश्न आहे की कॅन हायपरटेन्शन बी रिव्हर्स बाय लाईफस्टाईल चेंजेस? म्हणजे आपण आपल्या नेहमीचा म्हणजे व्यायाम करून किंवा डायट करून आपण हायपरटेन्शन कंट्रोल करू शकतो का? आता आपण पाहिलं ब्लड प्रेशरचा हा जो पहिला प्रश्न होता त्याच्यावर आपण खरं तर विस्तृत बोललो. हां. रिव्हर्सल हा आजकाल नवीन वापरण्यात येणारा शब्द आहे. तो डायबिटीस असू द्या, प्री डायबिटीस असू द्या, ब्लड प्रेशर असू द्या. रिव्हर्सल म्हणण्यापेक्षा आपण त्याला काय म्हणतो रेमिशन. बेसिकली काय आहे, की मला गोळ्या न घेता हे आजार कसे ट्रीट करता येतील, बरोबर. हा त्यातला भाग आहे. एजिंग रिव्हर्स करता येत नाही. बरोबर. रक्तवाहिन्यांमध्ये झालेले ब्लॉकेजेस रिव्हर्स करता येत नाहीत. हं, की 90% ब्लॉक होता तो 0 झाला असं काही होत नसतं. वय 40 ते 45 झालेलं आहे ते 50च होणार आहे. ते 40 होणार नाहीये. प्रश्न काय राहतो, की आजार माझा वाढतोय. त्याची गती थांबवू शकतो का? बरोबर. ती गती थांबवून त्याच्यात जी औषधं आहेत ती बंद करू शकतो का? आणि मी विदाऊट औषधं आणि विदाऊट पथ्यपाणी माझं आनंदी जीवन जगू शकतो का? बरोबर. त्यालाच आजकाल रिव्हर्सल समजलं जातं. आणि ह्याचं सर्वात कॉमन असलेलं कारण म्हणजे आजकाल ब्लड प्रेशर हा काही एकटा आजार सापडत नाही. आजकाल जे आजार असतात ते सगळे एकत्रित सिम्प्टम्स आहेत. ज्याला आपण म्हणतो की मेटाबॉलिक सिंड्रोम. हा एक खूप कॉमन आजार आहे, की मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणजे काय होतं? ब्लड प्रेशर आहे, वजन वाढत चाललेलं आहे, पोटाचा घेर वाढत चाललेला आहे, थाईज मधली फॅट बरीच वाढत चाललेली आहे. थोडं चाललं की दम लागतो. सोनोग्राफी कराल तर फॅटी लिव्हर दिसतं. काही खाल्लं की पोट फुगतं. पोटामध्ये गॅसेस खूप होतात. थकल्यासारखं वाटतं.
बऱ्याच वेळेला असं वाटतं की काही मेंदूला काही सुचतच नाही, ब्रेन फॉग झालाय की काय असं वाटतं. तर हे सगळ्या गोष्टी आणि मग ज्यावेळेला तपासतो त्यावेळेला ट्रायग्लिसराइड्स वाढलेले आहेत, इन्सुलिन वाढलेलं आहे. म्हणजे काय होतं की नुसतं ब्लड प्रेशर येत नाहीये आजकाल. इंटरलिंक्ड आहे सगळेच. तर ब्लड प्रेशर थोडं, थोडं कोलेस्टेरॉल, थोडं फॅटी लिव्हर, थोडंसं इन्फर्टिलिटी किंवा आता यंग फिमेल्समध्ये आपण बघतो की ओव्हॅरियन सिस्ट आहेत, पी-सी-ओ-एस आहे. हे सगळे मेटाबॉलिक प्रॉब्लेम वाढत चाललेले आहेत. आणि ह्याला म्हणतो आपण पुअर मेटाबॉलिक हेल्थ. आणि हे रिव्हर्स करता येतं का? तर करता येतं. आता आम्ही ज्या पद्धतीने आता आपण जे जसफॉरॉट्सच्या माध्यमातून जे पेशंट्स आपल्याकडे येतात आणि त्यांना आपण सांगतो, तर मेटाबॉलिक हेल्थ रिव्हर्सल प्रोग्राम म्हणजे आपण काय म्हणतो, की एक 3-6 महिन्याचा आपला एक अभ्यासक्रमच समजायचा तो. हं. त्याला सगळी टीम मदत करते आणि आता सध्याची जी आपली टीम आहे, ते कोचिंग करून एक-एक गोष्टी हे करते. म्हणजे पुअर मेटाबॉलिक हेल्थचे साधारणपणे 50 प्रश्न मी सांगू शकतो, जे तुम्ही येस, नो केले तर त्यातले आजच्या घडीला 25-30 लोकांना येस, येस. प्रश्न येसमध्येच येतात आणि मग लक्षात येतं. म्हणजे इन्फर्टिलिटीसाठी फिरणारे कपल्स, फॅटी लिव्हरमुळं डिस्टर्ब असणारी लोकं, पी-सी-ओ-डीसाठी ट्रीटमेंट घेणाऱ्या यंग पोरी, डिप्रेशनमध्ये असणारे वर्किंग एक्झिक्युटिव्हज, फास्टिंग शुगर सारखीच जास्ती राहते. काही केलं तरी वजन कमी होतच नाहीये. हे सगळे पुअर मेटाबॉलिक हेल्थची लोकं आहेत. आणि ही लोकं कुठेतरी एक चांगला सल्लाच्या शोधात असतात. बरोबर. अशा लोकांना रिव्हर्सल हा जो प्रोग्राम आहे, तो मॅटर करतो. त्यामुळे मी ज्यावेळेला माझं ब्लड प्रेशर रिव्हर्सल म्हणतो, त्यावेळेला तो पेशंटला वाटतं, की मला फक्त ब्लड प्रेशर आहे. पण आमच्या दृष्टीने तो एक मेटाबॉलिक सिंड्रोमचाच भाग असतो आणि त्याचं नुसतं ब्लड प्रेशर रिव्हर्स नसतंय करायचं. त्याचं कोलेस्ट्रॉलही कमी आणायचंय, फॅटी लिव्हरही आणायचं. अशा पेशंट्सला आम्ही काय सांगतो सुरुवातीला, की एक पहिलं स्क्रीनिंग करू. हे नुसतंच उंची, वजन, बी-एम-आय नाही. म्हणजे बॉडी फॅटही बघा, त्याचे पूर्ण मेटाबॉलिक लॅब बघा. त्याच्यामध्ये असणारे सगळे धोक्याचे घटक, फ्लॅग्स आहेत, रेड फ्लॅग्स रेड आणि ग्रीन फ्लॅग्स हा शब्द आजकाल खूप आहे. Instaमध्ये खूप वापरला जातो. तर रेड फ्लॅग्स आयडेंटिफाय करा. हं. बरं 10 रेड फ्लॅग झाले तर टेन्शन न घेता वन ॲट अ टाईम असा अप्रोच करून तुम्ही तो एक 6 महिने, वर्षभरात करू शकता का? तर करू शकता. बरोबर. त्याला आम्ही म्हणतो मेटाबॉलिक हेल्थ रिव्हर्सल. हं, हं. आणि जी जसफॉरटची टीम आहे, म्हणजे जी दिव्या सांगलीकर आहेत, नेहा काटेकर आहेत, तेजश्री आहे, तेजस आहे, डॉक्टर मयूर आहे, डॉक्टर मनीष आहे. हे सगळे काय करतात? इट्स अ टीम अप्रोच. बरोबर. तर माझं मेटाबॉलिझम चांगलं आहे का नाही आहे, हे आजकाल शोधलं पाहिजे. म्हणजे करेक्ट. प्रश्न ब्लड प्रेशरपासून निघाला आहे, पण हा जो विषय चाललाय तो मेटाबॉलिक हेल्थकडे चाललेला आहे आणि मेटाबॉलिझम इन टोटलच करेक्ट केलं पाहिजे. म्हणजे मी नुसतं ब्लड प्रेशर मॉनिटर करून थांबतोय असं नाहीये. मला बाकीच्याही गोष्टी बघितल्या पाहिजेत. माझं ट्रायग्लिसराईडही कमी पाहिजे. माझं फास्टिंग इन्सुलिनही कमी पाहिजे. तर हे सगळं रिव्हर्स होतं. हां. तुमचा जो प्रश्न आहे, की हे रिव्हर्स होतं का? तर हे रिव्हर्स होतं. हं. पेशंटला रिव्हर्सल शब्द वापरतात. आम्हाला सायंटिफिकली विचारलं तर ते रेमिशनमध्ये जातं का? तर जातं. त्यामुळे बरेच वर्ष परत पेशंटला काही लागत नाही. हं. आणि जोपर्यंत तुमच्या चांगल्या सवयी आहेत, हं. आहार, विचार, विहार जे आपण म्हणतो निरोगी जीवनशैलीसाठी, ते जर चालू राहिलं तर बऱ्याच वेळेला पेशंट्सला गोळ्या लागत नाहीत. माझा स्वतःचा कल असा आहे, की पेशंट्सला शक्यतो गोळ्या देऊ नये. हं, हं. पेशंटला आधी समजावं, की व्हॉट इज रॉंग. येस. पण लोकांना आजकाल लक्षात येतं, की बग फिक्स करा, प्रॉब्लेम फिक्स करा. हे जे आय-टी क्षेत्रातले लोकांचे परवलीचे शब्द आहेत, त्याच्यातनं लक्षात येतं, की हा प्रॉब्लेम आहे. मग त्या प्रॉब्लेमवर लोकं शोधतात माहिती. आता काय होतं, काही जातात Google करायला आणि त्याला दिसतं हा हार्ट अटॅकने गेला, तो गेला. आता जर मी त्याला सांगितलं, की बाबा तुला इन्सुलिन रेझिस्टन्स आहे, हं. तर तो Googleवर जाऊन अजून व्यवस्थित शोध, की त्याचा जो शोध असतो बरोबर. तो अतिशय नॅरो डाउन होतो. करेक्ट. मग त्याला कळतं, अरे हा प्रॉब्लेम आहे. तर येस, रेमिशनमध्ये जातात, रिव्हर्सलमध्ये जातात. रिव्हर्सल प्रोग्राममध्ये भाग घेतलाच पाहिजे. रिव्हर्सल हा हेल्थ कोचच्या माध्यमातून पूर्णपणे चांगला बरा होतो. तर त्यासाठी प्रयत्न नक्कीच केले पाहिजेत. येस. आणि आता तुम्ही जसं म्हणालात, की प्रॉब्लेम आधी आपल्याला समजला पाहिजे काय आहे. आणि मगाशी आपण बोललो, तुम्ही म्हणालात बरेचसे डॉक्टर ब्लड प्रेशर वगैरे चेक करत नाहीत, जे रेग्युलरली चेक झालं पाहिजे. असं नाही, म्हणजे माझं म्हणणं आहे, डॉक्टर चेक करत नाही असं म्हणू नका. त्यानं काय होईल, चुकीचा समाजामध्ये मेसेज जाईल. बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं, की ब्लड प्रेशर चेक करायची गरज वाटत नाही. हां, ओके. म्हणजे काय होतं, माझा पाय मुरगळला म्हणून मी आलोय. हां. तर ब्लड प्रेशर चेक केलं जाईल असं सांगता येत नाही. किंवा कॅज्युअल्टीमध्ये जातो, इमर्जन्सीला आपल्या गोळ्या घेऊन जातो. हं. आम्ही पेशंटला काय सांगतो, की तुम्ही आग्रह करा, हां. चेक करा. तुम्ही जर गडबडीत आलेले असाल, तर 10 मिनिटं बसा. चेक करा. वाढलेलं असेल, परत बाहेर जाऊन 10 मिनिटं शांत बसा आणि चेक करा. तर आपण आपला आग्रह ठेवला पाहिजे, की
कुठल्याही वेळेला क्लिनिकला गेलो की आपलं ब्लड प्रेशर नोंद झालं पाहिजे. आम्ही तर पेशंटच्या बरोबर जो रिलेटिव्ह असतो त्याचंही चेक करतो. बऱ्याच वेळेला त्याचंही वाढलेलं असतं त्या पेशंटच्या आजारपणामुळे, टेन्शनमुळे. बरं. त्यामुळे ब्लड प्रेशर जिथं जिथं चेक करायला मिळेल तिथे नक्की करा. मग ते तुमचे कॅम्प्स असतील, तुमचे फॅमिली डॉक्टर्स असतील, तुमच्या कामाच्या ठिकाणचे डॉक्टर्स असतील. म्हणजे लोकांना ते वजनाचं मशीन दिसलं की वजन चेक करावं वाटतं रस्त्याच्या कडेला. आता घेत नाहीत, आता ₹2 ₹5 घेतात किंवा तुम्ही ते ₹1 कॉइन टाकले की तुमचं वजन चेक होतं. लोक कुतूहलाने करतात. हो. बीपीचंही लोकांनी तसंच केलं पाहिजे की माझं बीपी चेक करा. फक्त एक केलं पाहिजे की रिडिंग काय येईल त्याच्यावर विचार नाही करायचा. लिहून ठेवायचं, परत बघू. नाहीतर लगेच माझं बीपी 160 झालं की घाबरलं की ते अजून बीपी वाढतात. हा त्यातला भाग आहे. आणि म्हणजे मला ह्या पॉइंटमध्ये असं म्हणायचं होतं की बऱ्याचदा आपल्याला सिम्पटम्स माहिती नसतात म्हणून आपण तिकडे लाईक ते इग्नोर होतं का? म्हणजे खरंच समजा डोकं दुखत असेल आणि काहीतरी स्ट्रेसमुळे होतंय किंवा एसी मध्ये बसलो म्हणून डोकं दुखतंय, असं न होता जर बीपी वाढलाय म्हणून डोकं दुखत असेल का? त्यामुळे सिम्पटम्स काय काय ब्लड ब्लड प्रेशर? प्रेशरचे सिम्पटम्स आपण सर्वात पहिला सिम्पटम हाच आहे की ह्याला काही लक्षणच नाहीयेत. त्यामुळे आम्ही सांगतो की तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमची जीवनशैली प्रॉब्लेम मध्ये आहे, तुम्ही स्ट्रेसमध्ये आहात, तुमचं मेटाबॉलिझम बिघडलेलं आहे, तुमचे प्रिव्हेंटिव्ह चेकअप्स रिपोर्ट्स गडबड आहेत, किंवा तर तुम्ही ब्लड प्रेशर चेक करायला सुरुवात करा. हेडेक हे त्यातलं कॉमन सिम्पटम आहे. साधारणपणे हा मागचा जो भाग असतो ऑक्सिपिटल हेडेक म्हणतो आपण, ते ब्लड प्रेशर वाढलेल्या पेशंट्समध्ये हेडेक हे जाणवतं. बऱ्याच वेळेला खूप बीपी वाढलेला असेल तर चालताना थोडासा दम लागायला लागणं किंवा लवकर थकल्यासारखं होणं अशी लक्षणं जाणवतात. पण बऱ्याच वेळेला ब्लड प्रेशर जसं मी म्हटलं हे तुमचा मेटाबॉलिक सिंड्रोमचा भाग असतो, त्यामुळे त्याला बाकीची लक्षणं असतातच. म्हणजे त्याचं HbA1c थोडं वाढलेलं आहे, कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, पोटाचं पचनाचे आजार आहेत, फॅटी लिव्हर आहे, थकवा येतोय. तर ही सगळी लक्षणं जी आहेत पुअर मेटाबॉलिक हेल्थचीच आहेत. तर ब्लड प्रेशरचं लक्षण बघाल तर बऱ्याच वेळेला हेडेक हा त्यातला भाग जाणवतो बऱ्याच वेळेला. कॉमन. पण ते जर हळूहळू ब्लड प्रेशर वाढलेलं असेल 3-6 महिन्यात तर लक्षणं खूप कमी असतात. अचानक बीपी वाढलंय ओव्हरनाईट, जे पण होतं बऱ्याच वेळेला, म्हणजे व्यसनांचं प्रमाण, अचानक बिंज ड्रिंकिंग जे आपण म्हणतो त्याच्याने बीपी शूट होतो, किंवा सर्दीसाठी एखादी गोळी घेतली जाते, सर्दी डोकेदुखीसाठी मेडिकल मधनं आणली गोळी आणि घेतली आणि त्याच्याने पण बीपी शूट होतं, लेबाईल हायपरटेन्शन. तर अशा केसेसमध्ये लक्षणं नाही जाणवत. त्याच्यात फक्त एवढंच असतं की त्याला काही दुर्घटना होऊ नये, म्हणजे पॅरालिसिस किंवा मेंदूत रक्तस्राव होऊ नये. बऱ्याच वेळेला बीपी वाढलं की नाकातनं गोळणा फुटतो आणि रक्त जाताना लोक येतात. तर आम्ही म्हणतो ती चांगली गोष्ट आहे. मेंदूत रक्तस्राव व्हायचा वाचतो. जर तुम्ही नाकातनं रक्तस्राव झाला तर तुम्ही दवाखान्यात येता, बीपीचं औषध घेता आणि तुमचा मेंदूतनं होणारा रक्तस्राव, पॅरालिसिस आणि हा सगळा पुढचा भाग वाचतो. तर बीपीची लक्षणं ही किती काळामध्ये वाढतंय, अचानक वाढतंय का नाही वाढतंय इथपासून ते त्याला असणारे इतर आजार आणि त्याचं वय. 20-30 वर्षाच्या माणसाला काही लक्षणं जाणवणार नाहीत, पण 60-65 वर्षाच्या व्यक्तीला मात्र लक्षणं जास्ती जाणवतील. तर हा भाग ठरवून आपण समजतो की काय लक्षणं असू शकतात. बरोबर. बीपी म्हटल्यानंतर मला अजून एक गोष्ट आठवली, ती म्हणजे पाणी पिण्याचा आणि बीपीचा काही संबंध आहे का डायरेक्टली? म्हणजे माझ्या असं ऐकण्यात होतं की बीपी असेल तर तुम्ही पाणी पिणं थोडं कमी करा. नाही. याचं काही आता हे असे जे आपण ऐकतो त्याच्यावर मी एक सांगू शकेल की हे आपण ऐकतो म्हणजे कुठं ऐकतो, तर रील्स, YouTube इन्फ्लुएन्स. शॉर्ट्स, WhatsApp. तर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की इन्फ्लुएन्सर्स आणि स्पेशालिस्ट मधला फरक आपण समजावून घेतला पाहिजे. ह्याच्यात आपण काही कोणाविषयी चांगलं किंवा वाईट बोलायचा भाग नाहीये. एखादा इन्फ्लुएन्सर जर हेल्थ प्रमोशनसाठी काम करत असेल ना तर तो अतिशय चांगला आहे. म्हणजे तो तुम्हाला जर सकाळी पहाटे उठायला लावत असेल आणि दिवसभर व्यायाम करायला लावत असेल आणि दिवसाच्या शेवटी एखादं पुस्तक वाचा, प्रार्थना करा आणि झोपा, असं जर तुम्हाला जीवनशैली शिकवत असेल तर आय थिंक दे आर द बेस्ट वन. पण एखादा डायरेक्ट रेमेडी सांगत असेल की हे करा असं होतंय, हे खावा हे असं होईल, हे खावा असं होईल, तर अशा केसेसमध्ये मात्र आपण लक्षात घेतलं पाहिजे की स्पेशालिस्ट का इन्फ्लुएन्सर. तर तुमचा एक हेल्थ बडी ज्याला आपण म्हणतो तो कोण असला पाहिजे. म्हणजे तुमचे जे आयडल्स आपण म्हणतो, करिअरमध्ये आयडल्स म्हणतो, मेंटर्स म्हणतो, तसाच एक हेल्थ बडी पण असला पाहिजे. मग तो तुमचा व्हर्च्युअल असू द्या, तुमचा फिजिकल असू द्या, तो पण तुमच्यासाठी एक हेल्थ बडी असला पाहिजे जो त्या विषयातला स्पेशालिस्टच असला पाहिजे, ना की इन्फ्लुएन्सर. तर बीपीचा आणि पाणी पिण्याचा असा फारसा काही संबंध? पाणी पिलं पाहिजे. पाणी पिलं पाणी कमी पितात लोक. आम्ही तर म्हणतो दर तासाला पाणी प्या.
काही शाळांमध्ये, काही संस्थांमध्ये वॉटर बेल हा कन्सेप्ट आहे, की बेल वाजते, आता पाणी प्या. म्हणजे आपल्या शाळांमध्ये त्या विद्यार्थ्याला टीचर म्हणजे आता आम्ही बाई म्हणायचो, आता टीचर म्हणतात. टीचरला विचारावं लागतं, की मला पाणी प्यायला जाऊ का? हे फार एम्बॅरेसिंग आहे आपल्या शिक्षण संस्थेसाठी. नाही प्यायचं आता लेक्चर सुरू व्हायचं. म्हणजे ज्या वेळेला एखाद्याला मी पाणी पिऊ का असं विचारावं लागतं, म्हणजे जर इतके त्याच्यावर बंधन असतील, तर कुठेतरी विचार केला पाहिजे, की हे अतिशय चुकीचं आहे. पाणी पिलंच पाहिजे दिवस. आजकाल स्मार्ट वॉटर बॉटल्स पण आहेत. हे तुम्ही दिवसभरात किती पाणी पिताय ते डायरेक्ट तुमच्या ऍपमध्ये एंटर होते. आणि त्या हजारांपासून ते हजारोंपर्यंतच्या आहेत. म्हणजे गॅजेट्सचा जमाना आहे. मी किती पाणी पितो हे मला रिअल टाइम मोजता यायला पाहिजे. तर स्मार्ट वॉटर बॉटल पण आहे. तर पाणी पिणं हे नक्कीच चांगलं आहे. ओके. आणि हा प्रश्न ऐकून जर तुमच्या मनात अजून काही प्रश्न उद्भवले असतील तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. मला टॅग करा, मला स्पेशली विचारा. मी डॉक्टरांपर्यंत तुमचे प्रश्न नक्की घेऊन जाईन. सर अजून एक प्रश्न आला होता. तो म्हणजे की ऍसिडिटी मिसअंडरस्टूड एज हार्ट डिसीज अँड वाईस वर्सा. म्हणजे बऱ्याचदा एखाद्याला हायपर ऍसिडिटी वगैरे असेल तर घाम येतो, छातीत दुखतं, छातीत जळजळ होते आणि असं वाटतं की आपल्याला हार्ट अटॅक वगैरे येतोय की काय. आणि ते अपॉन चेकअप असं होतं की ती ऍसिडिटी असते. आणि याचं उलट झालेलं पण माझ्या ऐकण्यात आहे की ऍसिडिटी आहे बाबा आणि निघाला हार्ट अटॅक. तर याचं नेमकं काय आहे? प्रश्न आहे. आणि बऱ्याच वेळेला ह्याचे दोन रिझल्ट आम्ही बघतो. मी हार्ट अटॅकच्या भीतीमुळे आलोय हा. आणि मला डॉक्टरांनी सांगितलं नाहीये, तर मी आनंदी आहे. आणि मी गृहीत राहिलो ऍसिडिटी आहे आणि मी आलोच नाही आणि मला त्याचे काहीतरी फळं भोगावी लागली. ह्याचं एक उदाहरण सांगतो. मी गेल्याच आठवड्यातली केस आहे ओपीडीतली. 49 वर्षाचे गृहस्थ होते. पूर्ण चेकअपसाठी आले होते. सगळे चेकअप्स पाहिले, काउन्सिलिंग करत होतो. त्यावेळेला विचारलं, की ह्या चेकअप का करता तुम्ही? आज अचानक करायचं काय कारण? मग ते लक्षात येतं, की बऱ्याच वेळेला आपण फिअर हाच एक मोठा फॅक्टर असतो. तर त्यांनी त्यांच्या 42 वर्षाच्या भावाची गोष्ट सांगितली, जी तुमच्या प्रश्नाला रिलेव्हंट आहे, की रात्री 10 वाजल्यापासून अस्वस्थ वाटत होतं. जळजळ, बाकी काही नाही. अस्वस्थ वाटत होतं. ठीक आहे. मग बायकोने थोडं इनो दिलं, सोडा दिला. 1-2 पर्यंत दुखतच होतं. थोडीशी झोप लागली, पण 5 वाजल्यापासून परत दुखतच आहे. रात्रभर ते जळजळ आणि ऍसिडिटीसाठी जे काही घरच्या घरी करता येईल ते सगळं करत होते. सकाळी 9ला दवाखान्यात पोहोचले. पनवेल का खोपोलीच्या क्लिनिकमध्ये पोहोचले. बरं तिथे पेपर, मग वेटिंग रूम त्याच्यात 2 तास गेले. आणि तो 42 वर्षाचा युवक ज्यावेळेला तो ईसीजी काढत होता, त्यावेळेला ईसीजी मध्ये गडबड होते. पण तो ईसीजी काढून परत ईसीजी त्याच्या हातात देऊन परत वेटिंग आणि डॉक्टरांच्या समोर आला आणि तपासताना तो कोलॅप्स झाला. आणि ईसीजी पाहिलं तर तो जाणवत होतं व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन, म्हणजे तो मॅसिव्ह हार्ट अटॅक. आणि हा माणूस कधी पण कोलॅप्स होऊ शकतो, ज्याच्यामध्ये आजकाल कोड ब्लू म्हणतात आजकाल, किंवा कोड्स असतात, ती फटाफट ट्रीटमेंट करा. अशा कंडिशन वाला पेशंट निव्वळ त्याला पण अज्ञान, घरच्यांनी दिलेले घरगुती उपाय आणि प्लस ईसीजी काढणाऱ्याला लक्षात आलेलं नाहीये, वेटिंग वाल्याला लक्षात आलेलं नाहीये, की हा पेशंट इमर्जन्सीचा आहे, याला इथं नाही बसवला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला घडून आल्या, डॉक्टरांच्या समोर तो पेशंट कोलॅप्स झाला आणि 42 वर्षाचा तो गृहस्थ जागेवर एक्सपायर झाला. आता ऍसिडिटीमुळे रात्र वाया गेली. बरोबर. असे अनेक पेशंट्स आम्ही बघतो, की 1-2 वाजले की दुखायला लागतं, म्हणतात सकाळी जाऊ दवाखान्यात. चुकीचं आहे. कुठलीही जळजळ ऍसिडिटीमुळे असेल तर ती तुम्ही काहीतरी खाल्लं तर ती थांबायलाच पाहिजे. दूध प्या, चपाती खा, भाकरी खा, काही खावा. ऍसिडिटीमुळे होणारी जळजळ ही थांबायलाच पाहिजे. इनो सोडानी तर नक्कीच थांबायला पाहिजे. ज्यावेळेला 30 मिनिटाच्या वर ती थांबतच नाहीये, तर ते हृदयाचं नाहीये ही खात्री त्याच वेळेला केली पाहिजे. हार्ट अटॅकसाठी ओपीडी टायमिंग नसतात. हार्ट अटॅकसाठी अपॉइंटमेंट नसतात. हार्ट अटॅकसाठी आपलेच डॉक्टर ज्या वेळेला येतील त्यावेळेलाच त्यांना दाखवू असा आग्रह करणं पण चुकीचं आहे. नियरेस्ट क्लिनिक, नियरेस्ट हॉस्पिटल, ईसीजी काढणे. नॉर्मल असेल तर मी सांगतो 1 तासभर तिथेच बसा. अजून एक ईसीजी काढा. तोही नॉर्मल असेल मग घरी या. आणि त्यातून शंका वाटली काही तर बाबा 24 तास ऑब्झर्वेशनला राहावा. आमचा पेशंट का बरा झाला किंवा आमच्या पेशंटला अटॅक तर आलाच नाही,
असं म्हणून एखादा रिलेटिव्ह भांडला आमच्याशी तरी आम्ही सांगतो ठीक आहे. छान. बऱ्याच वेळेला असं होतं की आम्ही पेशंट म्हणजे हे खूप विसंगत वाटेल पण पेशंट सिरियस होता. पेशंटची काही आता जगेल वाचेल सांगता येत नाही. असं सांगितलं. ठीक आहे म्हणे. मग त्यांनी सगळ्या गावाकडनं लोकं बोलवली. आली लोकं 5-50 लोकं. आणि 3 दिवसात तो पेशंट बरा झाला. आता तो रिलेटिव्ह म्हणायला लागला, "तुम्ही असं का सांगितलं?" आमचे एवढे लोकं आले. तर मी म्हटलं, "हे तर फार अवघड आहे." म्हटलं, "तुमचा पेशंट का बरा झाला म्हणून जर तुम्ही भांडत असाल." पण म्हणजे अशी मानसिकता आहे लोकांची. ते परवडलं. पण आमचा पेशंट का गेला? कसा गेला? तो टाळता आला असता का? आता त्या 49 वर्षाच्या व्यक्तीला एक गिल्ट आहे किंवा त्या 42 वर्षाच्या व्यक्तीच्या बायकोला एक गिल्ट आहे, की रात्री 10 वाजता दुखत होतं. त्या हॉस्पिटलवाल्यांना पण हा लेसन आहे नक्की, की ईसीजी काढताय तर लगेच इंटरप्रिटेशन करा. ओपीडीमध्ये इमर्जन्सी पेशंट बसवू नका. किंवा तुम्ही जे ऑडियन्स आता जे बघताय सगळेजण त्यांच्यासाठी हा लेसन आहे, की ॲसिडिटीमुळे दुखतंय का हार्ट अटॅकमुळे दुखतंय असल्या विचारामध्ये पडू नका. दवाखान्यात जावा, ईसीजी काढा. तासभराने परत ईसीजी काढा. भित्रा स्वभाव असेल तर 24 तास तिथेच थांबा. नाहीतर 2 ईसीजी झाले की घरी जाऊन शांत झोपा, पण स्वतः त्याचं निदान करायच्या भानगडीत पडू नका. म्हणजे थोडक्यात जर आपल्याला असं काही सिम्पटम्स दिसायला लागले की ऍसिडिटी आहे तर जाऊन चेकअप केलेलं कधी पण चांगलं. कारण आपण असं इंटरप्रेट नाही करू शकत की नेमकं ऍसिडिटीमुळे की हार्टचा काही इश्यू. बेसिकली ॲसिडिटी किंवा हार्टचा प्रॉब्लेम आहे, नाही, काही असेल, कॅज्युअल्टीमध्ये जावा, हॉस्पिटलमध्ये जावा, ईसीजी काढा. नॉर्मल आला असेल तरी तासभर थांबा. परत घरी येऊ नका लगेच. तासभराने दुसरा ईसीजी काढा. आणि नंतर मग खात्री करा आणि घरी जावा. जर तुम्ही भित्रे असाल तर 24 तास हॉस्पिटलमध्ये थांबा. आधी आपण म्हणायचो, की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. पण आजच्या जमान्यामध्ये लोकांना हे कळत नाही. करेक्ट. मग त्याचं मी एक नवीन व्हर्जन केलेलं आहे, जे लोकांना पटतं लगेच, की प्रिव्हेन्शन इज चीपर दॅन ट्रीटमेंट. करेक्ट. 2 पैसे कमी म्हणजे जो खर्च येईल तो नक्कीच ट्रीटमेंटपेक्षा खूप कमी असेल. करेक्ट. त्यामुळे प्रिव्हेन्शन ज्यावेळेला आपण म्हणतो, की प्रिव्हेन्शन इज चीपर दॅन ट्रीटमेंट, लोकांना कळतं, अरे हां, इट मेक्स सेन्स. 2 पैसे वाचतात म्हटलं, की लोकांना लगेच डोळ्यामध्ये चमक येते त्यांच्या, "अरे वाह! चला काहीतरी करूयात." आणि तो फायदा होतो. तर अशा वेळेला ईसीजी काढा, गॅप घ्या, परत काढा, मगच ठरवा. काही प्रॉब्लेम नाही. बरोबर. आणि हे ऐकल्यानंतर म्हणजे आपले ऍक्शन्स जर करेक्ट असतील तर हरकत नाही. म्हणजे हे ऐकून घाबरण्याची गरज नाहीये, की आता तुम्हाला जळजळ होत असेल तर लगेच मला हृदयाचं काही आहे. बेटर इज की तुम्ही हॉस्पिटलमध्ये जा, चेक करा. बाकी जे रिझल्ट्स आहेत त्याच्यावर ट्रीटमेंट तर आहेच आहे. तर खूप छान तुम्ही या प्रश्नांवर आम्हाला गाईड केलंय आणि तुम्हाला अजून काही प्रश्न असतील, आमच्याकडे भरपूर प्रश्न आहेत. आम्ही ते पुढच्या एपिसोड्समध्ये घेणार आहोत. तुम्हाला पण काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि बघत राहा जस्ट फॉर हार्ट्स अँड इनिशिएटिव्ह फॉर हेल्थ.